हाय हॅलो नमस्कार फ्रेंड. तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड. तर कशा आहात सर्व? जर आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज आहे 1 मे. तर सर्वांना 1 मेच्या शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा इकडे अभिच्या शाळेमध्ये आज मी सकाळ सकाळ आलेले होते. अभिचा रिझल्ट होता, त्यामुळे अभिचा रिझल्ट होता 9:15 वाजता होता, पण आम्ही आलो होतो 8:45 वाजता. त्यामुळे इथे बसलेलो होतो आणि बेल पडल्यानंतर अभिचा रिझल्ट देणार होते, त्यामुळे आम्ही इथं बसलेलो होतो. तर बघू शकता अभिची खूप सुंदर अशी मोठी ही शाळा होती. खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर अभिची शाळा आहे. खूप छान वाटतं अभिच्या शाळेमध्ये आल्यानंतर. आणि इकडे पॅरेंट्स पण यायला सुरुवात झालेली होती. तर बघू शकता फायनली बेल पडली आणि नंतर आम्ही अभिच्या क्लासकडे निघालो होतो. आणि अभि त्याच्या दादाला दाखवत होता की त्याचा क्लास कुठं आहे तो. आणि आरुबाळ पण कसं पळत आहे बघा. आरुबाळचं पण आता आम्ही इकडेच ॲडमिशन घेणार होतो. तर फायनली आम्ही अभिच्या क्लासमध्ये आलो. तर अभिच्या होत्या ह्या टीचर होत्या आणि साईन करून आता टीचर आम्हाला रिझल्ट देणार होत्या. तर बघू शकता आता अभिला टीचर रिझल्ट देतील. तर खूप छान असा अभिला मार्क्स पण हळू पाय हळू. छान पडली ती अभी, चांगली पडली ती. अजून थोडा अभ्यास करायचा. फोटो बघू कसला. फोटो पण छान आहे, मस्त आहे. चला. तर रिझल्ट घेऊन घरी आलो. अभिला मार्क्स पण खूप सुंदर पडलेले होते. 95.50 असे मार्क्स पडलेले होते. खूप सुंदर असे मार्क्स पडलेले होते. तर आम्ही इकडं तयार झालेले होते की कारण आम्हाला जायचं होते एका लग्नासाठी. आमच्या भावकीमधीलच लग्न होतं चुलत जावेच्या मुलीचं, त्यामुळे आम्ही इकडे तयार होत होतो. आणि आरुबाळानं अभिबाळाला मी आवाज मारत होते इकडे या म्हणून आवरायसाठी. तर ते दोघे टोपे घालूनच आधी स्कूटीवर वरती जाऊन बसलेले होते. तर लग्न पंढरपुरी होतं, त्यामुळे थोडंसं आम्ही लवकरच जाणार होतो लग्नाला, ऊन असल्यामुळे. तर 1 वाजून 10 मिनिटांना लग्न होतं, पण आम्ही घरून खूप सुंदर असं लग्न झालं होतं. खूप म्हणजे खूप सुंदर झालं होतं. गाडीवर येताना काही व्हिडिओ घेतला नाही, कारण ऊन खूप पडलेलं होतं, त्यामुळे व्हिडिओ घेतला नाही. नंतर अभिला सायकल घ्यायचा होता त्याचा मामा, त्यामुळे आम्ही इकडे सायकल घेण्यासाठी आलेलो होता. अजून भाऊ काही माझा आला नव्हता, त्यामुळे आम्ही सायकल बघत होतो. खूप सुंदर सुंदर सायकल्या होत्या इथे, त्याला घ्यायची होती सायकल. तर वळवा पाठी माग. आरू बाळा सरक तू, घेऊ दे अभि दादाला. तुला येते का सायकल? अभि पॅन्डल हान वरती चढ. अरे तसा नाही, वर चढ की वर चढ. येते का? बरं राहू दे, आपण तुला शिकू. तर बघा जसं की तुम्हाला मी म्हटलं होतं माझ्या मम्मीची गावची जत्रा आहे. तर बघा हे चाचा घरी घेऊन आलेले होते गलप फुलांची चादर आणि तो झेंडा सगळं घेऊन आलेलं होतं, जेवढं देवाला लागतं तेवढं. तर खूप सुंदर सुंदर अशी फुलांची चादर बनवून आणलेली होती त्यांनी. आणि येताना त्यांनी हा झेंडा, 2 फुलांच्या चादरी आणि अत्तर ऊद वगैरे सगळं घेऊन आलेले होते, अष्टगंध वगैरे त्याला लावण्यासाठी. तर पीरसाहेब या देवाची यात्रा होती इकडच्या. तर बघू शकता तुम्ही एवढं सारं त्यांनी सामान आणलेलं होतं. तर बघा हे बघा इकडे 2 अत्तरच्या बाटल्या आणि 2 उदाची पॅकेट आणलेली होती आणि 2 अष्टगंधाची पॅकेट आणलेली होती. तर यांच्या अत्तरचा वास खूप म्हणजे खूप सुंदर येतो. ऊद पण खूप सुंदर असा आणलेला होता त्यांनी. तर बघू शकता एवढं सारं सामान आमच्या मम्मीच्या गावच्या यात्रेला लागतं. तर बघा चला यात्रेमधला व्हिडिओ पुढे. मम्मीच्या इकडचा गावचा उरूस. आणि चला मी तुम्हाला आमच्या मम्मीच्या गावचा उरूस दाखवते. तर मी इकडे तयार पण झालेले होते आणि आरू पण तयार झालेले होते. मी, माझी बहीण आणि भाऊ जाणार होतो. तर चला मी तुम्हाला आमच्या गावचा उरूस पण दाखवते. खूप छान आणि सुंदर बनतो उरूस, तर तुम्हाला मी दाखवते. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला आता मी गावचा उरूस दाखवते तुम्हाला.
गुडी मॅडम आवर गुडे पटापटा उशीर झालाय आवर पटकन. तर बघा इकडे जावरा चालू झालेलं होतं माझं आवरून झालेलं होतं. आता आम्ही निघतो यात्रेला. व्हिडिओ स्किप न करता बघा. आरू इकडे या. आला आणि आम्ही इथे बसलो आहे. बघा इकडे आरू बाळ आहे दिसत नसेल थोडासा लाईट इकडे आरू बाळाला खेळणी घेण्यासाठी थांबलेलो होतो आम्ही. तर आरू बाळाला खेळणी घेतल्यानंतर घरी जाणार होतो. कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद सर्वांना.